तर आवाज येत नाहीये. हॅलो. येतोय आता. तर राहिलेले ऑप्शन बघू शीट मेटलचे. तर समजा सॉलिड वर्क्स पार्ट डिझाईनचा पार्ट असेल आणि तो आपल्या शीट मेटल मध्ये कन्वर्ट करायचा असेल. ओके. तिथे हा कन्वर्ट टू शीट मेटलचा ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मग इथे आपल्याला फिक्स एंटिटी सिलेक्ट करायची आहे. हा फेस समजा सिलेक्ट केला. इथे आपण बेंड रेडियस देतो. त्यानंतर मग बेंड एजेस मध्ये ये सिलेक्ट केली, ये सिलेक्ट केली, ये सिलेक्ट केली. हे सगळे एजेस सिलेक्ट करायच्या. त्याच्यानंतर मग इथे ओके केलं. आता इथे हा जो गॅप क्रिएट झालेला आहे त्याला रिपेजेस म्हणतात. इथे रिपेजेस ऑटोमॅटिक सिलेक्शन झालं. इथे आपल्याला डिस्टन्स वगैरे डिफॉल्ट ठेवलेलं आहे. ओके. इथून तुम्ही डिस्टन्स वगैरे देऊ शकता, दोघांचा डिस्टन्स किती ठेवायचा आहे, ओव्हरलॅप ठेवायचा, अंडरलॅप ठेवायचा. ओके. त्यानंतर मग बेंडच्या ज्या एजेस आहेत, ओके, त्या एजेसची बेंड रेडियस आपण इथे 2 mm दिलेली आहे. ओके. चेंज करायचे असेल तिथून आपण 1 mm वगैरे देऊ शकतो. हा असा कन्वर्ट झाला. इथे फ्लॅटन वरती क्लिक केल्यानंतर असा फ्लॅट व्ह्यू राहील. ओके. त्यानंतर सेम इथे रिपेजेसचा ऑप्शन आहे. समजा दोन पार्ट मध्ये जर का तुम्हाला गॅप क्रिएट करायचं असेल तुम्ही फक्त एजेस सिलेक्ट करता. त्यानंतर मग बेंड वगैरे कुठे द्यायचं असेल दोन पॉईंट मध्ये तर हा बेंडचा ऑप्शन आहे. इथे मी समजा शेल करतो. हा फेस सिलेक्ट करायचा. इथे 2 mm ची थिकनेस दिली. शीट मेटल मध्ये रिप सिलेक्ट केलं, ये सिलेक्ट केली, ही एज इकडची आणि ही वाली. ओके. या चारही एजेस सिलेक्ट केल्या. त्यानंतर मी ते गॅप तुम्हाला डिफाईन करायचा, ओके करायचं. ओके. या सगळ्या फ्लेंजेस मध्ये गॅप क्रिएट झाला. इन्सर्ट बेंड वरती क्लिक केलं. ऑटो रिलीफ ऑन. इथून ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये रिलीफ वगैरे क्रिएट झाला. ओके. असं पण तुम्ही शीट मेटल मध्ये कन्वर्ट करू शकता. स्टेप फ्लेंज सेमच आहे. ओके. मीटर फ्लेंज सारखं. ओके. जसं आपण एक प्रोफाईल स्केच ड्रॉ केला होता तेच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ते एका ऍक्सिसच्या लॉंग स्वीप होऊन जाईल. टॅब अँड स्लॉट हा नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे या व्हर्जन मध्ये. आपण नंतर याच्यामध्ये कम्प्लीट करू सर्फेसिंग नंतर. आता सर्फेसिंग साठी इथे राईट क्लिक करायचं, टॅब्स मध्ये सर्फेसेसचा ऑप्शन. ओके. सर्फेसेस मध्ये पहिले जे 5 ऑप्शन्स आहेत ते सेम आहेत पार्ट डिझाईन मध्ये जे बघितले ते.
एक्सट्रूड, रिव्हॉल्व, स्वीप, लॉक आणि बाउंड्री बेस. सरफेसेस मध्ये गेल्यानंतर इथे सेम ऑप्शन दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सरफेसिंग मध्ये काय क्रिएट होईल, एक सरफेस क्रिएट होईल ज्याला थिकनेस वगैरे काहीच नसणार आहे. आणि समजा आता रेक्टँगल ड्रॉ केला तर हे एक्सट्रूड मध्ये स्ट्रेट डायरेक्शन मध्ये मटेरियल ऍड होईल, फक्त विदाउट एनी थिकनेस. हाईट तुम्हाला देता येईल 0 mm थिकनेस याची राहणार. आता सरफेसिंग मोस्टली कटियामध्ये आणि इनेक्स मध्ये वापरला जातं. सॉलिडवर्क्स जो आहे तो शीट मेटल साठी वापरला जातो. ओके, असेंब्लीसाठी वगैरे, पार्ट डिझाईन साठी वगैरे क्रिओ, टिया सॉलिडवर्क्स किंवा सॉलिड एज वगैरे वापरतात. आता सरफेसिंग मध्ये इथे जे ऑप्शन्स आहेत याच्याहून जास्त ऑप्शन तुम्हाला कटिया आणि एनएक्स मध्ये दिलेले आहे. आता इथे हा मी रेक्टँगल ड्रॉ केला, याला जर का तुम्ही थिकनेस बघितली तर 0 mm थिकनेस आलेली. सेम रिव्हॉल्व मध्ये तुम्ही जेव्हा पोर्शन रिव्हॉल्व कराल एका ऍक्सिस ला, ऍक्सिस ड्रॉ करू ऑप्शिटला. सरफेसेस मध्ये रिव्हॉल्व सिलेक्ट केला, प्रोफाईल, आणि त्याच्यानंतर मग ऍक्सिस मध्ये हे ऍक्सिस डिफाईन करेल. इथे ओके केलं तर हा पोर्शन आता रिव्हॉल्व केलेला आहे. आतल्या साईडने जर का बघितलं तर पूर्णपणे हॉलो असणार आहे विदाउट एनी थिकनेस. जे इरेग्युलर सरफेसेस वगैरे असतात किंवा एरोडायनेमिक शेप्स वगैरे जे राहतील ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधले, गाडीचं आउटर डिझाईन असेल किंवा जग वगैरे, हे सगळे सरफेसिंगचे एक्झाम्पल्स आहेत. स्वीप मध्ये आपल्याला पार्ट ड्रॉ करावा लागतो. सरफेसेस मध्ये स्वीप सिलेक्ट केला, इथे स्केच प्रोफाईल आहे, एक तुम्ही प्रोफाईल ड्रॉ करू शकता आणि एक पाथ देऊ शकता. समजा डायरेक्टली सर्क्युलर प्रोफाईल द्यायची झाली, इथे सर्क्युलर प्रोफाईल सिलेक्ट केला आणि इथे पाथ मी हा सिलेक्ट करतो. इथे तुम्हाला डायमीटर द्यायचा आहे 10 mm चा दिला, ओके करतो. तर तो जो प्रोफाईल आहे म्हणजे सर्क्युलर प्रोफाईल त्या पाथच्या अलॉंग फॉलो, डायमीटर इथे तुम्हाला वाढवता येईल. एका पॉईंट पर्यंत ते ऍड होईल, जेव्हा रेडियस एकदम वाढेल तेव्हा इंटरसेक्ट झाल्यानंतर तिथे एरर येतो. आता तिथे 1300 आलेलं आहे आणि हे जेव्हा अजून इथे कॉमन येतील ओके एका पॉइंटला तर तिथे एरर येईल. तिथे 13,000 दिलं. ठीक आहे, कॅन्सल करतो मी, ते होणार नाही पॉसिबल. त्याच्यानंतर मग सरफेसेस मध्ये लॉफ्टेड आहे आणि बाउंड्री, ते काल जे बघितलं होतं ते मल्टिपल प्रोफाईल ड्रॉ करायचे आणि त्यानंतर मग ते एक एक प्रोफाईल सिलेक्ट करायचे. बाउंड्री मध्ये एक प्रोफाईल आणि तुम्ही सिंगल पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट वगैरे पण ऍड करू शकता. फील्ड सरफेसेस मध्ये क्लोज बाउंड्री वगैरे फिल होऊन जाईल. इथे फिल सरफेस सिलेक्ट केलं, इथे ओके करतो, हे असं क्लोज होईल. त्याच्यानंतर मग फ्री फॉर्म सरफेस आहे, क्ले बेस मॉडेलिंगचा जो टाईप आहे तो इथे त्यांनी जरासा ऍड केलेला आहे. फ्री फॉर्म सरफेस सिलेक्ट करायचा, हा फेस सिलेक्ट केला ओके. त्यानंतर मग हे समजा पॉइंट आपल्याला
मूव्ह करायचे. मुव्हेबल ए सिलेक्ट करा आणि त्यानंतर मग एंटर करा. ही एज सिलेक्ट केली, इथे मुव्हेबल सिलेक्ट केलं, इकडे एक पॉइंट आहे, इकडे एक पॉइंट आहे. हे असं आपल्याला इरेग्युलर सरफेस वगैरे क्रिएट केलं. प्लेनर सरफेस आणि फील्ड सरफेस सेमच आहे. तर फील्ड सरफेस मध्ये इरेग्युलर वगैरे सरफेस असेल, त्याच्यावरती कट वगैरे असेल, तो फिल करण्यासाठी ऑप्शन आहे. प्लेनर मध्ये फ्लॅट लागणार. हे सेम सिलेक्ट केलं, बाउंड्री क्लोज झालं. त्यानंतर मग ऑफसेट सरफेस आहे. ऑफसेट सरफेस मध्ये आपल्याला कॉपीज क्रिएट होतील. सरफेसेस मध्ये गेलो, इथे ऑफसेट सिलेक्ट केलं, हा सरफेस घेतला. त्यानंतर मग इथे तुम्हाला डिस्टन्स देता येतं. फ्लिप करायचं आहे, वरच्या डायरेक्शन मध्ये येऊन जाईल. दोन सरफेसेस सिलेक्ट, ऑफसेट, त्यानंतर मग रिव्हर्स डायरेक्शन. इथे तुम्हाला डिस्टन्स ऍड करता येईल. खालच्या साईडला ऍड करायचं असेल तिथे फ्लिप करायचं. रेडियस त्याची, रेडियस सर्कल असेल त्याची रेडियस चेंज होतं. झालं ऑफसेट. आता प्लास्टिक डोमेन मध्ये वगैरे लागतं ऑफसेट कमांडची होती. ए सरफेस वगैरे येतो ओईएम कडनं वगैरे. त्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला बी सरफेस क्रिएट करायला लागतो, आणि त्यानंतर मग जो राहिलेला क्लोजिंग सरफेस वगैरे असेल तो क्रिएट करायचा असतो. इथे आपण ऑफसेट कमांड वापरतो. त्याच्यानंतर मग रूल सरफेस आहे. रूल सरफेस सिलेक्ट केला, इथे आपल्याला टँजंट टू सरफेस एज सिलेक्ट करायचे. एज सिलेक्ट केली, हा पोर्शन एक्सटेंड होऊन जाईल. नॉर्मल टू सरफेस केलं तर खालच्या डायरेक्शन मध्ये एक्सटेंड होईल. टेपर्ड टू वेक्टर केलं तर आपल्याला एक लाईन सिलेक्ट करायला लागेल, ज्या अलॉंग अँगल वरती क्रिएट होते. इथे फ्रंट प्लेन मध्ये मी एक प्रोफाईल ड्रॉ करतो. फ्रंट मध्ये नाही, राईट प्लेन मध्ये ड्रॉ करायला लागेल. एक लाईन ड्रॉ करतो या पॉइंट पासून समजा इकडे. तर ह्या डायरेक्शन मध्ये हे ऍज अ वेक्टर कॅल्क्युलेट वेक्टर क्रिएट होते. रूल सरफेस, टेपर टू वेक्टर सरफेस मध्ये हा सरफेस एज, आणि डायरेक्शन मध्ये इथे क्लिक करायचं आणि ही एज सिलेक्ट करायची. ह्या डायरेक्शन मध्ये मटेरियल ऍड होईल. इथे डिस्टन्स देता येतं. त्यानंतर मग अँगल चेंज करायचं असेल तर अँगल वगैरे चेंज करू शकतो. ह्याच डायरेक्शनला समजा आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं असेल, तिथे परपेंडिक्युलर टू वेक्टर सिलेक्ट केलं. आणि स्वीप करायचं असेल तर सेम ही एज त्या अलॉंग ते फॉलो करेल. याच्यामध्ये अँगल देता येणार नाही तुम्हाला स्वीप मध्ये. टेपर टू वेक्टर मध्ये तुम्ही अँगल देऊ शकता. हे झालं रूल सरफेस. त्यानंतर मग सरफेस फ्लॅटन, हा सरफेस सिलेक्ट केला. त्यानंतर मग इथे आपल्याला वर्टेक्स पॉइंट और एज सिलेक्ट करायचे. मी ही एज सिलेक्ट करतो, त्या डायरेक्शन मध्ये फ्लॅटन होऊन जाईल. फिलेट आणि चॅम्फर सेम ऑप्शन्स आहेत.
त्याला एक्सट्रूड करतो मी. सरफेसेस मध्ये फिलेट सिलेक्ट केलं, ही एज सिलेक्ट केली, इथे ओके केलं. फिलेट, सेम चॅम्फरचं ऑप्शन, एज सिलेक्ट केली, इथे डिस्टन्स वगैरे जे ऑप्शन्स होते. Chamfer. हे सरफेसेस आपण सेपरेट करून बघू. इथे मी 2 सरफेस काढतो आणि त्यानंतर मग चॅम्फर. 2 सरफेसेस तरी नाही लागणार. आवाज येत नाही हो. हॅलो. हा, आता येतोय. ठीक आहे, याला मी एक्सट्रूड करतो. एक्सट्रूड केल्यानंतर चॅम्फर एकदा परत चेक करू. इथे जा. इथे चॅम्फर सिलेक्ट केला किंवा आतला एजेस नसले. ठीक आहे, एजेस सिलेक्ट होत नाहीये. अब नंतर बघू आपण शेवटी. त्याच्यानंतर मग डिलीट फेसचा ऑप्शन आहे. डिलीट फेसेस आपल्याला फिलेट चॅम्फर वगैरे समजा दिलेले असतील, पार्ट इम्पोर्ट केलाय, त्याच्यामधले डिलीट करायचे असेल तर आपण यूज करतो. इथे डिलीट फेस सिलेक्ट केलं, हा फेस सिलेक्ट करतो आणि इथे ओके करायचं. ओके, ते फेसेस डिलीट होते. बेसिकली जॉमेट्रिक लिनरचे ऑप्शन्स आहेत. आता फाईल तुम्हाला समजा कटियाची ओपन करायची असेल किंवा NX वगैरे सॉलिड वर्क्स मध्ये, तर तुम्हाला फॉर्मॅट ठेवायचा असतो IGS किंवा STP. इथे फाईल मध्ये सेव्ह ॲज मध्ये जायचं, सेम कटियामध्ये सॉलिड वर्क्स मध्ये किंवा NX क्रिओ मध्ये. इथे सेव्ह ॲज मध्ये गेल्यानंतर इथे हा स्टेप्सचा ऑप्शन आहे, STP फॉर्मॅट किंवा IGS फॉर्मॅट. 2 फॉर्मॅट मध्ये तुम्ही सेव्ह केलं तर फाईल तुम्ही ओपन करू शकता. IGS मध्ये सरफेस मॉडेल क्रिएट होईल, स्टेप मध्ये सॉलिड मॉडेल क्रिएट होईल. जेव्हा तुम्ही सरफेस IGS किंवा स्टेप मॉडेल क्रिएट करता, त्याचा डेटा जो काय असणार आहे तो सगळा लॉस होतो. ते डेटा म्हणजे ऍज अ डम सॉलिड होते. लेफ्ट साईडला ही जी काही ट्री असणार आहे ती तुम्हाला भेटणार नाही.
एक्सटेंड सरफेस एज सिलेक्ट करायची, तो सरफेस एक्सटेंड होऊन जाईल. त्याच्यानंतर मग ट्रिम बघू. आता इथे दोन सरफेसेस क्रिएट केले, एक सिलेंडर एक आहे आणि एक हा रेक्टँगल ड्रॉ केला, त्याला एक्सट्रूड केलेला. ट्रिम सरफेस सिलेक्ट केला, इथे स्टँडर्ड आणि म्युच्युअल दिलेलं आहे. ओके, स्टँडर्ड मध्ये एकाच ट्रिम होईल पोर्शन. ओके, म्हणजे हा सिलेंडरचा वरचा किंवा खालचा पोर्शन, किंवा जो हा रेक्टँगल आहे एक्सट्रूड केलेला, त्याचा आतला पोर्शन, सर्क्युलर पोर्शन कट होईल किंवा बाहेरचा पोर्शन कट होईल. म्युच्युअल मध्ये दोघांचं काही ना काहीतरी रिमूव्ह होईल. ओके, तिथे स्टँडर्ड आता सिलेक्ट केलं. ट्रिम टूल मध्ये हा सरफेस सिलेक्ट केला. ओके, त्यानंतर मग इथे पीसेस टू कीपचा ऑप्शन आहे. कीप सिलेक्शन आपला ऑन आहे. समजा हा ठेवायचा असेल, याला क्लिक केला, खालचा पोर्शन डिलीट होऊन जाईल. त्याच्यानंतर मग रिमूव्ह सिलेक्शन मध्ये आपण वरचा सरफेस सिलेक्ट केला होता, तो रिमूव्ह झाला. Okay. आता हे झालं स्टँडर्ड मध्ये. म्युच्युअल मध्ये दोघांचं काही ना काहीतरी आपण रिमूव्ह करू शकतो. Okay. इथे आपल्याला दोन्ही सरफेसेस सिलेक्ट करायचे आहेत पहिले, सिलेंडर आणि हा रेक्टँगल. त्यानंतर मग रिमूव्ह सिलेक्शन मध्ये आपण वरचा सरफेस सिलेक्ट केला आणि हा जो रेक्टँगलचा पोर्शन आहे त्याच्यातला समजा हा सर्कल सिलेक्ट केला. ओके, इथे ओके करतो, तर हे असं क्रिएट झालेलं आहे. समजा वरचा पोर्शन ठेवायचा असेल, हे कीप सिलेक्शन मध्ये ठेवलं आणि इथला वाला हा जो आतला पोर्शन आहे तो राहील. ओके, सिलेंडरचा बाहेर वरचा पोर्शन आणि रेक्टँगलचा आतला पोर्शन, हे झालं ट्रिम ऑपरेशन. जे ट्रिम केलं ते परत अनट्रिम करण्यासाठी त्या अनट्रिमचं ऑप्शन आहे. ट्रिम टूल, रिमूव्ह सिलेक्शन मध्ये हा पोर्शन रिमूव्ह केला, इथे ओके करतो. हा पोर्शन मी हाईड करतो. आता समजा हा परत पोर्शन फिल करायचा असेल, तर सरफेसेस मध्ये अनट्रिम सिलेक्ट केलं, फेस सिलेक्ट करायचा आणि ते ओके करायचं, अनट्रिम झालं. थिकन वरती क्लिक केलं, हा सरफेस सिलेक्ट केला, इथे तुम्ही लेंथ वगैरे वाढू शकता. ओके, सरफेसिंग मध्ये जे तुम्ही काम कराल, प्रत्येक सरफेस वेगवेगळा क्रिएट करत एक पार्ट बनवणार आणि त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही त्याला थिकनेस देणार. Okay. आता हे पूर्ण समजा हा सिलेक्ट केला आणि हाईड केला, तर टोटल सगळं हाईड होतंय. Okay. हे काय जॉईनच आहे, आपण रेक्टँगल काढला आणि जॉईन केलं. Okay. पण समजा दोन सरफेसेस वेगवेगळे काढले असतील, तर इथे मी अजून एक ऑफसेट प्लेन घेतो. दोन्ही सरफेसेस मला जॉईन करायचे मधून. आधी इथे मी एक्सट्रूड करून घेतलं रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. सरफेसेस मध्ये इथे लॉफ्टेड सिलेक्ट केला, ही एच आणि ही एच.
हे असं जॉईन होऊन जाईल. आता हे हा समजा हाईड करतोय, हा सेपरेट हाईड झाला, हा सेपरेट हाईड होईल आणि इकडचं सेपरेट हाईड होऊन जाईल. इथे नेट सरफेस मध्ये हे तिन्ही सरफेस आपण जॉईन करू शकतो. हा सरफेस आणि हा सरफेस. ओके. हे हाईड केल्यानंतर टोटल हाईड झालं. ओके. समजा थिकनेस ऍड करायची झाली, टोटल पार्टला थिकनेस ऍड होईल. ओके. आता याला मी एक्सट्रूड करतो आणि ह्याच्यावरती एक सरफेस होल क्रिएट करतो. होल क्रिएट करण्यासाठी आपल्याला टॉप प्लेन घ्यायला लागणार. इरेग्युलर सरफेस होती आपण क्रिएट नाही करू शकत. सरफेसेस मध्ये एक्सट्रूड. त्याच्यानंतर मग इथे ट्रिम सरफेस. ट्रिम आपल्याला ह्याने करायचं आहे आणि जो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो आतला पोर्शन आहे. इथे ओके केलं. त्याला सिलेक्ट करून हाईड. आता हा सरफेस परत आपल्याला फिल करायचा आहे किंवा डिलीट होल होल डिलीट करायचा आहे. सिलेक्ट केलं आणि ओके. त्या इरेग्युलर मध्ये तो क्रिएट करेल तो. हे अनट्रिम मध्ये पण होतं. या नवीन यामध्ये ऍड केलाय तो नवीन. आधीच्या याच्यामध्ये ऑप्शन नव्हता. अनट्रिम. अनट्रिम सिलेक्ट केलं, हा फेस सिलेक्ट करायचा, इथे ओके केलं. इथून पण अनट्रिम होऊन जाईल. त्याच्यानंतर मग थिकन कट आणि कट विथ सरफेस. यासाठी आपल्याला एक सॉलिड क्रिएट करावं लागेल. इथे मी सरफेस जो आहे, हे जे स्केच आहे ते एक्सट्रूड करताना 3D मधनं एक्सट्रूड करेन पार्ट डिझाईन मध्ये. ओके. त्याच्यानंतर मग इथे थिकन कट त्याला सिलेक्ट केलं. इथे आपल्याला सरफेस सिलेक्ट करायचा आहे, सरफेस टू थिकन त्याला सिलेक्ट केलं. हॅलो, स्क्रीन दिसते का? हॅलो, स्क्रीन दिसते ना? हॅलो, येतोय आवाज? हो हो, नाही लाईट गेली होती तिथे. इथे आता थिकनेस दिलेली आहे, इथे ओके करतो. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे विचारेल बॉडीज टू कीप. कुठली बॉडी क्रिएट ठेवायची आहे. इथे सिलेक्टेड बॉडीवरती क्लिक केलं. त्यानंतर मग समजा बॉडी वन क्लिक केली आणि ओके करतो, तो वरचा पोर्शन जो आहे तो राहिलेला आहे, खालचा पोर्शन डिलीट झाला. ओके. समजा बॉडी टू सिलेक्ट केलं तर खालचा पोर्शन राहील. ओके. ओके केलं. त्याच्यानंतर मग दोन्ही समजा सिलेक्ट केले
ओके केलं, तर मधला जो पोर्शन आहे आपण 2 mm ची थिकनेस दिली होती, तर तेवढा पोर्शन कट झाला. ते झालं कट थिकनेस कट. त्यानंतर मग कट विथ सरफेस, हा पण सेमच ऑप्शन आहे. सरफेस सिलेक्ट केला, एक तर वरचा पोर्शन आपल्याला ठेवता येईल किंवा खालचा पोर्शन, फक्त इथे आपल्याला थिकनेस वगैरे देता येणार नाही. फ्लिप करू शकता तुम्ही, हा एरो खाली घेतला तर खालचा पोर्शन कट झाला आणि वरचा पोर्शन राहिला. फ्लिप केला इथे वरती रिव्हर्स डायरेक्शनने, तर वरचा पोर्शन कट होऊन जाईल आणि खालचा राहील. हे तुम्ही हाईड करू शकता. हे झालं सरफेसेस. शेख आपका नाम? और हुसैन जाकिर शेख। हुसैन जाकिर शेख। और हुसैन जाकिर, हाँ। कॉल कॉल आया था सर। हाँ हाँ, आपका तो कल आया था। तो हॅलो. ठीक आहे, तर ड्राफ्टिंग स्टार्ट स्टार्ट ह्याचा पार्ट घ्यायचा आहे का आपल्याला, सरफेसेसचा, कशाचा? सरफेसिंगचा? सरफेसिंगचा झालाय आता बघा, हे ड्राफ्टिंगचा चालू करा. ठीक आहे सर. आता ड्राफ्टिंगचे 2 टाइप्स राहतात, एक जनरेटिव्ह ड्राफ्टिंग आणि एक इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग. जनरेटिव्ह ड्राफ्टिंग मध्ये आपण जे काय पार्ट बनवलेले आहेत, त्याचे ऑटोमॅटिक फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यूज आपल्याला सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर किंवा 3D चे जे पण सॉफ्टवेअर्स आहेत ऍडव्हान्स सॉफ्टवेअर, कटिया सॉलिडवर्क्स मध्ये प्लेस करता येतात. आणि त्यानंतर मग त्याचे डायमेन्शन्स आपण देतो. ओके. ऑटोकॅड मध्ये आपल्याला 3D मध्ये ऑप्शन दिलेला आहे. ओके. पण ऑटोकॅड मध्ये आपण मोस्टली इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग वापरतो, म्हणजे लाईन, रेक्टँगल, सर्कल वगैरे ऑप्शन ड्रॉ करतो. ओके. आता इथे न्यू वरती क्लिक करायचं, त्यानंतर मग हा ड्रॉइंगचा ऑप्शन आहे, इथे ओके केलं. आता आपल्याला इथे सगळ्यात पहिले शीटची साईज सेट करायला लागते, A0, A1, A2, A3, A4. ओके. A3 किंवा A4 आपल्याला मोस्टली लागेल. Okay. त्यानंतर मग समजा आपल्याकडे स्टँडर्ड टेम्पलेट असेल कंपनीची वगैरे बनवलेली, तर इथून आपण ब्राउज करू शकतो. ओके. इथे फाईल ती सेव्ह राहील, ती फक्त कॉल करायची. ओके. टेम्पलेट कशी बनवायची ते मी पुढे सांगेन मी. आता सध्या मी इथे A3 घेतो आणि हा जो टेम्पलेटचा जो ऑप्शन आहे तो ऑफ करतो. इथे हा डिस्प्ले शीट फॉर्मॅट हे ऑफ केलं. कस्टमाइज जर का शीट करायची असेल तर इथून क्लिक करून तुम्ही विड्थ आणि हाईट डिफाईन करू शकता. इथे ओके केलं. आता आपल्याला पार्ट जो ड्रॉ करायचा आहे, फ्रंट टू टॉप टू साइड ड्रॉ करायचे आहे जनरेटिव्ह ड्राफ्टिंगने, तो पार्ट इथून आपण ओपन करतो. ओपन केल्यानंतर इथे मी हा क्लिक केला, हा त्याचा फ्रंट व्ह्यू आला. ओके. इथे वरच्या साईडला क्लिक केल्यानंतर टॉप येऊन जाईल, इकडे हा साइड व्ह्यू आला. Okay. त्यानंतर माझं समजा क्रॉस सेक्शन घ्यायचं असेल, इथे ड्रॉइंग मध्ये हा सेक्शन व्ह्यूचा ऑप्शन आहे, याला सिलेक्ट केलं. इथे टोटल 4 ऑप्शन दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं व्हर्टिकल सिलेक्ट केलं. Okay. इथे हा मिड पॉईंट असेल, हा मिड पॉईंट वरती क्लिक केलं. त्यानंतर मग इथे ओके करायचं, इथे बाहेरच्या साईडला क्लिक करतो. आता आपल्याला जेव्हा व्ह्यूज प्लेस करायचे आहेत, तर रॅन्डम आपण कुठेही प्लेस करत नाही. ओके. त्याचे 2 स्टँडर्ड मेथड राहतात, एक फर्स्ट अँगल मेथड आणि थर्ड अँगल मेथड. फर्स्ट अँगल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू वरती राहतो, टॉप व्ह्यू खाली राहतो. त्याच्यानंतर मग लेफ्ट साईडला राईट व्ह्यू राहतो आणि राईट साईडला लेफ्ट व्ह्यू राहतो. ओके. थर्ड अँगल मेथड मध्ये, हे फर्स्ट अँगलचं झालं, थर्ड अँगल मेथड मध्ये टॉप व्ह्यू वरती राहील, फ्रंट व्ह्यू खाली राहील, लेफ्ट साईडला लेफ्ट व्ह्यू राहील आणि राईट साईडला राईट व्ह्यू राहील. इथे प्रॉपर्टीज मध्ये गेलं तर इथे दिसेल तुम्हाला थर्ड अँगल मेथड सेट आहे, म्हणजे टॉप व्ह्यू वरती
फ्रंट व्ह्यू खाली आला. ओके. त्यानंतर मग स्केल समजा तुम्हाला चेंज करायची असेल तर तिथून तुम्ही स्केलची ह्याची स्केल चेंज करू शकता. एकच सेकंड. इथे स्केल आपण सेट करू शकतो. ओके. समजा मी इथे 4 केली. अप्लाय चेंजेस, टोटल पार्टची स्केल चेंज होऊन जाईल. ओके. समजा आपल्याला फक्त एका व्ह्यूची चेंज करायची असेल, समजा हा व्ह्यू आहे, त्याला सिलेक्ट केलं. इथे लेफ्ट साइडला यूज पॅरेंट स्केल आहे, त्याच्या जागी इथे मी कस्टम स्केल वरती क्लिक करतो. 1:5 समजा सेट केली. तर फक्त ह्याची चेंज सिलेक्ट केलं, लेफ्ट साइडला हा ऑप्शन येऊन जाईल, इथे यूज पॅरेंट स्केल सेट करून देतो. आता सेम आता ह्याचा समजा क्रॉस सेक्शन घ्यायचा आहे, टॉप व्ह्यू मधनं इथून आपण हॉरिझॉन्टली कट करू. इथे ड्रॉइंग मध्ये सेक्शन व्ह्यू सिलेक्ट करायचा. त्यानंतर मी इथे हॉरिझॉन्टल सिलेक्ट केलं. हॉरिझॉन्टल सिलेक्ट केल्यानंतर हा जो मिड पॉइंट आहे यावरती क्लिक करून ओके करायचं. ओके. हा इथे क्रॉस सेक्शन व्ह्यू क्रिएट होऊन जाईल. इथून खालून पण तुम्हाला शीटची साईज चेंज करता येईल. आता आपल्याला डायमेन्शन जेव्हा द्यायचे तेव्हा इथला हा जो स्मार्ट डायमेन्शनचा जो ऑप्शन आहे अनोटेशन मधला, तो नेहमी यूज करायचा. की इथे स्केच मधले डायमेन्शन देऊ नका. स्केच मधले डायमेन्शन दिले तर ते प्रिंट आउट वरती येणार नाही, जेव्हा तुम्ही पीडीएफ क्रिएट कराल ते येणार नाहीये. ओके. इथे अनोटेशन मध्ये स्मार्ट डायमेन्शनचा ऑप्शन आहे. ओके. त्यानंतर मग इथे मॉडेल आयटम्स वरती क्लिक केलं, त्याला सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक काय होईल, त्याचे जे काय आपण पॅरामेट्रिक मध्ये सॉरी स्केचिंग मध्ये डायमेन्शन जे दिलेले आहेत ते सगळे डायमेन्शन इथे प्लेस झाले. तर हा त्याने ऍडव्हान्स फीचर दिलेला आहे. आता हा शक्यतो फीचर वापरू नका एवढं, म्हणजे छोटे पार्ट्स वगैरे असतील तर ठीक आहे. इथे आपल्याला एक 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 डायमेन्शन द्यावं लागते. आता याच्यामध्ये समजा प्रोजेक्टेड कुठला व्ह्यू घ्यायचा राहिला असेल, तिथून आपण सेपरेट परत प्रोजेक्टेड व्ह्यू घेऊ शकतो. व्ह्यू सिलेक्ट करायचा आणि लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला गेलं की त्याच्यात व्ह्यूज येऊन येते. हे झालं प्रोजेक्टेड व्ह्यू. त्यानंतर मग आपण सेक्शन व्ह्यू बघितलं. सेक्शन व्ह्यू मध्ये अजून ऑप्शन दिलं त्यांनी, इन्क्लाइनचं दिलेलं आहे आणि एक अलाइनचं दिलेलं आहे. इथे ऑक्झिलरी मध्ये 2 पॉईंट आपल्याला द्यायला लागतील. हा समजा फर्स्ट पॉईंट आहे, हा समजा सेकंड पॉईंट. इथे ओके करायचं. ऑक्झिलरी व्ह्यू हा एका अँगलला असेल अदर दॅन 90 डिग्री. त्यानंतर मग इथे हा अलाइनचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला मिड पॉईंट द्यायचा आहे. इथे हा समजा मिड पॉईंट दिला. मिड पॉईंट दिल्यानंतर हा एक फर्स्ट पॉईंट देतो आणि हा एक पॉईंट देतो. इथे ओके केलं. त्याच्यानंतर मग इकडच्या साईडला त्याचं क्रॉस सेक्शन येऊन जाईल. आता हा जो कट केलेला आहे तो पहिला हॉरिझॉन्टल कट केला, त्याच्यानंतर मग इन्क्लाइन होतो. म्हणजे समजा इकडे कुठला फीचर वेगळा असेल तो डिनोट करण्यासाठी आपण ऑक्झिलरी
हा जो अलाइन व्ह्यू जो आहे तो यूज करतो. या पॉइंटला बघितलं तर हा जो होल आहे तो इकडचा दाखवला. आता ह्या पॉइंटला इकडे होल नाहीये. ओके, त्यामुळे इकडच्या साईडला तो होल आला नाहीये. प्रोजेक्टेड व्ह्यू मध्ये हा मेन ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि इकडे आपण जर आता हा जो आयसोमेट्रिक व्ह्यू राईट साईडला आलेला आहे त्याला डिटेल मध्ये दाखवण्यासाठी इथे कलरिंग मध्ये दाखवण्यासाठी इथे शेडेड वगैरे दाखवू शकता. ओके, किंवा विदाउट एजेस दाखवायचं असेल तर एजेस विदाउट एजेस पण दाखवते. तुम्ही जर का मटेरियल वगैरे दिलं असेल पार्ट डिझाईन मध्ये तर त्याचं मटेरियल पण इथे शो करेल त्या कलर मध्ये. त्याच्यानंतर मग मॉडेल व्ह्यूचा ऑप्शन आहे. मॉडेल व्ह्यू सिलेक्ट केलं, डायरेक्टली पार्ट सिलेक्ट करायचा, त्याचे ऑटोमॅटिक सगळे व्ह्यूज इथे येऊन जातील. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू. त्याच्यानंतर मग ऑक्झिलरी व्ह्यू आहे. ओके, ऑक्झिलरी व्ह्यू साठी एक पार्ट आपण घेऊ. आता ह्याच्यावरती समजा एक होल फीचर आहे. हा फेस सिलेक्ट केला आणि इथे होल दिलेला आहे. ओके, तर हा परपेंडिक्युलर टू हा जो इन्क्लाइन फेस आहे त्याला येऊन जाईल. आता हा होल इन्क्लाइन फेस वरती. ओके, याचं जेव्हा आपण ड्राफ्टिंग करू इथे डायरेक्टली तुम्ही मेक ड्रॉइंग फ्रॉम पार्ट मध्ये जाऊ शकता. त्याला आपण सेव्ह करू, ऑक्झिलरी व्ह्यू. इथे टॉप व्ह्यू सिलेक्ट केला, टॉप व्ह्यू आला. त्यानंतर मग इकडच्या साईडला एक व्ह्यू येईल, साईड व्ह्यू वगैरे. इथे फ्रंट व्ह्यू आला, इथे हा बॉटम व्ह्यू वगैरे येईल. इथे आयसोमेट्रिक आहे. इथे डॉटेड जर का ऑन करायचं असेल तर सिलेक्ट करायचा. लेफ्ट साईडला इथे हा हिडन लाईन्सचा ऑप्शन आहे, इथे हिडन लाईन्स दिसेल. ओके, आता याचे डायमेन्शन्स आपल्याला इझिली देता येत नाही या सर्कलचे आणि या लाईनचे. ह्या लाईन पासून या सर्कलच्या सेंटर पॉइंट पर्यंतचे इथून या लाईन पासून या सर्कलच्या पॉइंट पर्यंत. ओके, हे नीट आपण इझिली शो नाही करतो, त्यामुळे आपण काय करतो याचा ऑक्झिलरी व्ह्यू घेतो आणि नॉर्मल डायरेक्शन मध्ये डायमेन्शन देतो. इथे ऑक्झिलरी व्ह्यू सिलेक्ट केलं, त्यानंतर मग ही लाईन सिलेक्ट केली आणि इथे प्लेस केलं. आता इथे याचा सर्कल जो आहे तो प्रॉपर
टॉपनी दिसतोय. ओके, डायमेन्शन्स मध्ये हा सर्कल आणि ही लाईन सेम, हा सर्कल आणि ही लाईन. ओके, आणि ह्याचा डायमीटर जो काय असेल तो द्यायचा. तर असं आपण ऑक्झिलरी व्ह्यू ड्रॉ करतो. स्टँडर्ड 3 व्ह्यूज मध्ये डायरेक्टली पार्ट सिलेक्ट करायचा, त्याचे ऑटोमॅटिक 3 व्ह्यूज येऊन जातील. इथे समजा दुसरा पार्ट घेतला, ओपन केलं, इथे फ्रंट व्ह्यू आला, इथे टॉप व्ह्यू, आणि इकडे राईट साईडला राईट व्ह्यू, थर्ड अँगल मेथड. त्यानंतर मग रिमूव्ह सेक्शन हा एक नवीन ऑप्शन आहे ह्याच्यात. ठीक आहे, सांगतो. डिटेल व्ह्यू, डिटेल व्ह्यू मध्ये कुठलाही छोटा पोर्शन वगैरे हायलाइट करून बाहेर जर का काढायचं असेल, ओके, स्केल करून, त्याच्यासाठी डिटेल व्ह्यू आहे. फर्स्ट पॉईंट दिला आणि सेकंड पॉईंट दिला, इथे हा बाहेर स्केल होऊन इथे येऊन जाईल. इथे रेडियस वगैरे देतील आपल्याला. रेडियस त्याची सेम राहील. इकडे समजा 10 आहे तर तेवढीच 10 ची रेडियस राहील. आता तुम्ही कितीही स्केल करा. टू इस टू 1 जरी केलं तरी रेडियस तेवढीच राहणार. रिलेटिव्ह व्यू, सिलेक्ट अ प्लेनर फेस. फ्रंट प्लेन, आता इथे रिलेटिव्ह हा त्यांनी अजून एक नवीन ऑप्शन ऍड केलाय या व्हर्जन मध्ये. आता आपला हा फ्रंट व्ह्यू आलेला आहे, त्याच्या जागी समजा आपल्याला फ्रंट व्ह्यू बॉटम मध्ये किंवा बॉटम व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यू मध्ये वगैरे ऍड करायचा असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता. किंवा कधी कधी असं होतं, पार्ट्स वगैरे आपण चुकीच्या प्लेन मध्ये ड्रॉ करतो, okay? तेव्हा हा यूज करू शकतो. रिलेटिव्ह व्ह्यू वरती क्लिक करायचं, त्यानंतर मग प्लेनर फेस, फ्रंट प्लेन मध्ये समजा मी टॉप प्लेन सिलेक्ट करतो, okay? आणि जो राईट जो असेल तो राईट वेस्ट ठेवून देऊ. इथे ओके केलं. हा जो आहे तो टॉप व्ह्यू आला फ्रंट प्लेन मध्ये. त्यानंतर मग ब्रोकन आउट सेक्शन आहे. ब्रोकन आउट सेक्शन हा तुम्हाला असेंब्लीसाठी वगैरे लागेल. मॉडेल व्ह्यू मध्ये आपण असेंब्ली कॉल करू. आता असेंब्लीचं जे ड्राफ्टिंग असतं त्या असेंब्लीच्या ड्राफ्टिंग मध्ये आपला फ्रंट व्ह्यू राहतो, ओके, क्रॉस सेक्शन व्ह्यू असेल क्रॉस सेक्शन व्ह्यू राहील, एक्सप्लोडेड व्ह्यू राहतो, okay? आणि आयसोमेट्रिक व्ह्यू राहतो, ओके. त्याच्यानंतर मग त्याला आपण नंबरिंग करतो, 1 2 3 4 नंबरिंग. बिल ऑफ मटेरियल राहील, ज्याच्यामध्ये प्रत्येक पार्टचं नाव असेल, सिरियल नंबर वगैरे, आणि मटेरियल वगैरे वापरलं असेल तर मटेरियल पण भेटेल आपल्याला. क्वांटिटीज किती आहेत ते आपल्याला भेटून जातं. आता हा जो फ्रंट व्ह्यू आहे, क्रॉस सेक्शन आपला सेम, इथून आपण सेक्शन व्ह्यू घेऊ शकतो. ब्रोकन आउट सेक्शन मध्ये समजा मला एवढाच पोर्शन फक्त दाखवायचा असेल क्रॉस सेक्शन मध्ये,
इथे क्लोज करायला लागेल, झूम इन करून इथे क्लोज करा. इथे ओके केलं. त्याच्यानंतर मग आता इथे डिस्टन्स 10 mm आहे, इथे ओके करतो. 10 mm मध्ये आता त्यांनी काहीच कट नाही केलं. आपण त्याची जरा पोझिशन चेंज करू. ब्रोकन आउट सेक्शन, ऑटो हॅचिंग, रेफरन्स एजला एज सिलेक्ट केली, रिव्ह्यू. त्याने आता इथे क्रिएट केलेलं प्लेन. ओके, एक आपल्याला एज सिलेक्ट करायला लागेल, ही वाली एज सिलेक्ट केली. त्यानंतर मग इथे ओके करायचं. तर एवढाच पोर्शन समजा हॅचिंग करून दाखवायचं असेल तर त्याने त्यासाठी ब्रोकन आउट सेक्शन व्ह्यू दिलेलं आहे. त्यानंतर मग ब्रेक आहे. ब्रेक आपल्याला शाफ्ट वगैरे समजा मोठा असेल, ओके, तर तो आपण काय करतो, एक लाईन्स वगैरे ड्रॉ करतो. शीट वरती आपला तो मोठा येऊन जाईल एकदम, त्यामुळे तो कट करतो आपण. याची लेंथ 10,000 देतो मी, आणि आपली शीटची साईज 400 mm वगैरे आहे. तुम्ही स्केल पण करू शकता. स्केलच्या जागी स्केल मध्ये कसं होईल, टोटल डायमीटर पण त्याचा चेंज होईल. फाईल मेक ड्रॉइंग फ्रॉम पार्ट, सॉफ्ट, सेव्ह केलं. त्याच्यानंतर मग फ्रंट व्ह्यू, आणि इकडे राईट साईडला त्याचं राईट व्ह्यू. ओके, त्याचं डायमीटर पण त्याने काय केलं, स्केल केला. 1:100 ने स्केल केलेलं आहे. इथे मी 1:2 जर का ठेवलं तर तो शीटच्या बाहेर जातोय. हा पोर्शन मी काय करेन, अर्धा कट करून टाकेन. इथे ब्रेक सिलेक्ट करायचा. ब्रेक सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट ड्रॉइंग, हे ड्रॉइंग सिलेक्ट केलं. त्यानंतर मग कटिंगची लाईन आपल्याला व्हर्टिकल करायची आहे. तर पहिला पॉईंट इथे दिला, आणि सेकंड पॉईंट जो आहे तो ह्या पॉईंटला प्लेस करतो इथे. ओके, तर मधला जो एवढा पोर्शन असेल तेवढा त्याने कट केला. गॅप कितीचा ठेवायचा आपल्याला, तो इथे डिफाईन करता येईल. त्यानंतर मग ब्रेकची जी लाईन आहे त्याची डिझाईन आपल्याला कशी ठेवायची आहे, स्टाईल इथे दिसेल. स्ट्रेट ठेवायची असेल, सर्क्युलर मध्ये, झिगझॅग मध्ये, आणि अशी. इथे ओके करू. त्यानंतर मग त्याचे डायमेन्शन जर का आपण द्यायला गेलो, या लाईन पासून या लाईन पर्यंत, तर ते 10,000च राहील. त्याच्यानंतर मग क्रॉप व्ह्यू आहे. आता टोटल पोर्शन नसेल दाखवायचा अजून कुठलाही, किंवा असेंब्लीचा वगैरे असेल. इथे क्रॉप व्ह्यू सिलेक्ट केला. क्रॉप व्ह्यू साठी आपल्याला एक स्केच ड्रॉ करायला लागणार, क्लोज स्केच. ओके, तर स्केच मधनं आपण रेक्टँगल वगैरे ड्रॉ करू. आता जर का पार्ट वगैरे सिमेट्रिक वगैरे असेल, स्पेस आपण सेव्ह करण्यासाठी काय करतो, हाफ पोर्शन वगैरे कट करून टाकतो. ड्राफ्टिंगची स्पेस आपण कमी करण्यासाठी तो पोर्शन कट करतो. अनोटेशन मध्ये, ड्रॉइंग मध्ये इथे क्रॉप व्ह्यू सिलेक्ट केला. क्लोज प्रोफाईल ही आहे, ही सिलेक्ट करायची. राईट क्लिक करून एंटर प्रेस करू.
Profuse select course patient A line. एंटर प्रेस केला. ओके. चारही लाईन सिलेक्ट करायच्या, कंट्रोल प्रेस करून त्यानंतर मग एंटर प्रेस केला. ओके. आधीच्या सॉफ्टवेअर मध्ये डायरेक्टली फक्त रेक्टँगल सिलेक्ट केला की तो पोर्शन कट करून टाकतो. आता इथे लेफ्ट साईडचा पोर्शन कट झाला, राईट साईडचा पोर्शन राहिलेला आहे. सिमेट्रिक पार्ट वगैरे आपण कट करतो. आता पुढचं JD&T राहिलेलं आहे. ओके. एक 15 मिनिटं ब्रेक घेऊ, 10-15 मिनिटं. त्यानंतर मग पुढचं स्टार्ट करू. आता मोस्टली थेअरीचा पार्ट आहे. आता सध्या काय डाऊट सर? डाऊट्स आपण नंतर घेऊया, आधी ते कम्प्लीट करूया. आणि एक काम मला पूर्ण पार्ट ड्रॉइंग आणि असेंब्ली ड्रॉइंग शीट वरती करून दाखवा, जो आपण केलेला आहे काल. हो हो चालेल. असेंब्ली. सर व्हिडिओ आम्हाला मिळेल का सर? हा सर पाठवते, समीर सर. ओके सर, थँक्स.